सद्गुरू जंगली महाराज जयंती निमित्ताने शिवाजीनगर येथील समाधीस्थळी विविध कार्यक्रम आयोजित केले होते। भजन आखाडा छबिना काढून मिरवणुकीत असंख्य भक्त सहभागी झाले होते। 1890 रोजी संजीवन समाधी घेतलेल्या जंगली महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करून तरुणांना कुस्ती, मल्लखांब, भजन इत्यादी विधायक कामाकडे वळवले होते। त्यांच्या जयंती निमित्ताने गेली 15 दिवस भरपूर कार्यक्रम आयोजित केले गेले। भक्तांनी भरपूर लाभ घेतला। खाते श्री सद्गुरू जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ यांच्या वतीने 15 दिवस सुरू होतो आणि केला जातो, आयोजन केले जाते। या उत्सवात अभंगवाणी, अनेक संगीत कार्यक्रम, सकाळी ज्ञानेश्वरी पठण, दुपारी महिलांचे भजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते 15 दिवस। त्यानंतर श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ यांच्या दिंडीसह दिवशी महाराजांची पालखी, महाराजांचे मूळ गादीस्थान रोकडोबा देवस्थान येथून ही पालखी निघून आपल्या महाराजांच्या समाधी मंदिरापर्यंत पालखी येते। त्यानंतर रात्री 2 वाजता महाराजांच्या समाधीला चंदन लेपन केलं जातं व हा उत्सव पार पडतो। या उत्सवात प्रामुख्याने बांबोडे गावातील सर्व युवक, महिला आणि सर्व ग्रामस्थ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। महाराजांची श्री सद्गुरू जंगली महाराजांची समाधी ही संजीवन स्वरूपातली समाधी आहे। महाराजांनी 4 एप्रिल 1890 रोजी या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली। महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर हे मूळ स्थान महाराजांनी स्वतः त्यांच्या हयातीत बनवलं होतं। पहिल्यांदा महाराज श्री रोकडोबा देवस्थान येथे आले। त्यानंतर बांबोडे गावचा त्यांनी अनिष्ट रूढी प्रथा परंपरा या बंद करून बांबोडे गावाचा विकास केला। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या धर्मशाळा महाराजांनी बांधल्या। त्यानंतर आळंदी असेल, देहू असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी खूप मोठी कामे करून तिथे वेगवेगळ्या धर्मशाळा बांधल्या। गावात होणाऱ्या अनिष्ट प्रथा परंपरा महाराजांनी बंद केल्या। त्याचबरोबर नवीन युवकांना वेगवेगळे मार्गदर्शन करून त्यांना कुस्ती किंवा भजनाचा जो नाद म्हणतो तो लावला। अशा प्रकारे महाराजांनी इथे लोककार्य करून, त्याचप्रमाणे भजनी मंडळाची स्थापना करून युवकांना या भजनी मंडळात जास्तीत जास्त स्वरूपात कसे येता येईल हे पाहिले गेले। या भजनी मंडळात संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, संत कबीर, संत एकनाथ महाराज, नाथ महाराज यांची सर्वांची पदे या ठिकाणी म्हणली जातात। पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात भजनी मंडळ हे आमचे एकमेव आहे की जिथे परंपरागत आलेलं भजन हेच म्हणले जाते। त्याला काही अशी नवीन चाली वगैरे ती आजपर्यंत काही लावण्यात आली नाही। जी महाराजांच्या मुख्य शिष्या आईसाहेब रखमाबाई गाडगे यांनी चाली परंपरा लावून दिल्या आहेत, त्याचप्रमाणे आजपर्यंत आजतागायत ही सर्व परंपरा चित्त चालू आहे। यात कुठलाही बदल आजपर्यंत करण्यात आलेला नाही। महाराजांचं हे जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचं जे स्थान आहे हे नाथपंथीय होते का कोणत्या पंथामधून त्यांचं कार्य चालू होतं? महाराज हे मूळतः नाथपंथीय होते। हे आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला बघता येईल। महाराजांनी असं कुठलेही माझा हा समाज वगैरे असं कुठलेही काही हे दिलेले नाही। आत्तापर्यंत जे आम्ही भजन करतोय, आम्ही सर्व काही करतोय हे महाराजांनी जे लिहून दिलं आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत चालू आहे। संप्रदायाची पण महाराजांना दत्त महाराजांची दीक्षा होती। महाराजांनी महाराजांकडून दत्त महाराजांसाठी बऱ्याचशा दीक्षा बऱ्याचशा शिष्यांना दिल्या या ठिकाणावरून अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।